लाईफ फोकस व्हायला थोडा वेळ लागतो आणि आफ्टर 2 या 3 डेज नंतर मी ब्लॉगला परत एकदा सुरुवात केली आहे. भरपूर इंट्रोवर्ट असलेली मुलगी, लो कॉन्फिडन्सने भरलेली आणि एन्झायटी आणि जे काही ओव्हर थिंकिंग आहे त्यांनी ग्रासलेली, जो तिचा लढा असतो तो फक्त आणि फक्त जे फेस करतात त्यांनाच माहिती असू शकतो. माणसांपेक्षा प्राण्यांना जीव लावणारी मी खूप दिवसांनी माझ्या पिल्लूला, जी प्रेग्नेंट आहे, तिला मी खाऊ देते, कारण की घरी आपल्या मांजर आवडत नाही. त्यामुळे लपून छपून असं मी पेटला फीड करते. 24/7 जे विचार चालू असतात त्याचं उत्तर मला काही या जगामध्ये कुणाला मिळणार नाही. ते विचार माझ्या डोक्यात सतत घुमत असतात आणि त्यामध्ये मी निवडलेली जी फील्ड आहे कंटेंट क्रिएशनची, ती मला इतकी अवघड जाणार आहे. आणि काय कंटेंट मी इथे आणू शकते ते मी आधी विचार नव्हता केला, पण मी होप नाही सोडली. 2026मध्ये मी थोडा 2-3 दिवसाचा स्टॉप घेतला, खूप विचार केला आणि म्हटलं नेवर गिव्ह अप एव्हर. जी मला स्ट्रेंथ देणारी गोष्ट आहे ती म्हणजे पेट्स. आणि पेट्स आजूबाजूला असतील तर ऑटोमॅटिक मी एनर्जेटिक फील करते. ज्या गोष्टीसाठी मी जॉब सोडला ती गोष्टीमध्ये मला इतका विचार करावा लागतो, मग माझा डिसिजन चुकीचा होता हे सतत मला कुठेतरी खंत वाटते. असं पण नाही की काही गोष्टी सगळ्या प्रॉपर मिळायलाच पाहिजेत. सगळ्या गोष्टींमध्ये समाधान मानणं हेच आपल्या खुशीचं एक रहस्य असतं. सगळ्या गोष्टी अवेलेबल असून सुद्धा मन कुठेतरी इनकम्प्लीट फील करतं, तर ते म्हणजे तुमचा असले खूप मोठं मायनस पॉईंट आहे. सो मी म्हटलं की आपलं मन कुठेतरी रमवायचं आणि नेव्हर गिव्ह अप करत या गोष्टी पुढे कंटिन्यू करायच्या आहेत. कशा का होईना आपण आपला 1000% द्यायचं आहे. ओव्हरऑल जे काही तुम्ही डिसिजन घेतला आहे, म्हटलं की आज काहीतरी ॲक्टिव्हिटी करू. सो मी हे मेकअप स्टँड आणलेला आहे, कारण की मला जे डेली वेअरसाठी लागतात प्रोडक्ट ते हँग करण्यासाठी मला सामान कुठे ॲडजस्ट करायसाठी खूप प्रश्न पडतो. सो मला हे इझिली असं लोकल मार्केटमध्ये मिळालं. ते खूप छान असं फिटिंग होतं, वॉलला कुठेही आपण ठेवू शकतो. त्यामध्ये सामान वगैरे डेली वेअरसाठी डेली आपण वापरू शकतो. ते त्यामध्ये खूप असं एकदम प्रॉपर फिट होतं. मला एन्करेज करायला खूप जण आहेत, पण माझं मनच मला एन्करेज करत नाही. त्यासाठी मला खूप असे विचार मनामध्ये येतात. पण ठीक आहे, आजपासून मी म्हटलं की एनी हाऊ आपण ह्या जर्नीला सुरू ठेवायचं आहे, काहीही होऊन दे. आणि असा मी पण घेऊन हा व्हिडिओ केला आणि मी हा जो काही स्ट्रक्चर बनवला आहे तो मी पूर्ण लावलेला पण आहे. तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल.